नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती 2025च्या अनुषंगाने जो काही रिझल्ट सध्या बघा लागलेला आहे, त्या रिझल्टमध्ये प्रत्येक उमेदवारांना जे काही मार्क आहे तर ते मार्क चांगल्या पद्धतीने सध्या बघा मिळाले आहे। परंतु काही जे उमेदवार आहे तर त्या उमेदवारांना सध्या जे काही मार्क्स आहे तर ते एव्हरेज मार्क आपण म्हणू शकतो, 90 असेल, 100 असेल, 110 असेल, अशा पद्धतीचे जे काही एव्हरेज मार्क आहे तर ते मिळालेले आहे। आणि काही उमेदवारांना जे काही मार्क आहे तर ते 90च्या खाली मार्क सध्या बघा मिळालेले आहे। आता ह्याच्यामध्ये बरेचसे उमेदवारांचा मनामध्ये जो काही एक प्रश्न आहे की जे काही सध्या बघा कट ऑफ असेल किंवा जे काही सेफ मार्क असेल तर ते नेमके कितीपर्यंत सध्या बघा असू शकतात आणि ह्याच्यामध्ये महत्त्वाचं जो काही आहे तर तो म्हणजे किती मार्कापर्यंत आपण होप्स ठेवू शकतो। तर आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जो काही सेफ स्कोर असेल, जे काही कट ऑफ असेल तर ते नेमके कितीपर्यंत सध्या येऊ शकतो, त्यानंतर केवढ्या मार्कपर्यंत सध्या बघा आपण होप्स ठेवू शकतो, तर त्या अनुषंगाने एक ॲनालिसिस करून जो काही व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ सध्या बघा क्रिएट करण्यात आला आहे। तर सध्या जे काही कट ऑफ असेल तर तो कट ऑफ ॲक्च्युअल 100% सध्या इथं कोणालाही अजूनपर्यंत सध्या बघा सांगता येणार नाही, कारण ज्या काही वेकेन्सी असेल किंवा इतर ज्या बाबी आहे तर त्या बघा संपूर्ण या ठिकाणी शिक्षक भरतीच्या अनुषंगाने असतात। तरी देखील जो काही एक अंदाज असेल तर तो अंदाज येण्यासंदर्भात एक महत्त्वाचा बघा या ठिकाणी ॲनालिसिस असणार आहे। तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। व्हिडिओवर तुम्ही जर नवीन असाल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या। शिक्षक भरतीच्या अनुषंगाने हे आपलं नवीन चॅनल आहे, तर आवर्जून तुम्ही सबस्क्राईब करू शकतात। तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आधी आपण जे काही एक महत्त्वाचं ॲनालिसिस जो काही चार्ट आहे तर तो चार्ट बघूया। तुम्हाला बऱ्याचशा जे काही स्लाईड आहे तर त्या स्लाईड देखील तुम्हाला दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल की शिक्षक भरतीमध्ये कशा प्रकारे ज्या काही पॅरामीटर्स असतात त्या पॅरामीटर्स जर लक्षात घेतले तर तुम्ही नेमकं सेफ आहात किंवा नाही ह्या शिक्षक भरतीच्या अनुषंगाने ते तुम्हाला तुमचा स्कोरनुसार सध्या कळणार आहे। तर आपल्याला माहिती आहे की जो काही रिझल्ट लागला आहे तर त्या रिझल्टनुसार जे काही सध्या बघा मार्क आहे तर ते मार्क 180 पेक्षा जास्त या ठिकाणी बघा मार्क जे आहे तर ते मार्क उमेदवारांना मिळालेले आहे। आता ह्याच्यामध्ये आपण जे काही शॉर्टलिस्ट या ठिकाणी ॲनालिसिस केली, त्याच्यामध्ये एकूण जे काही मार्क आहे, त्यानंतर विद्यार्थ्यांची संख्या म्हणजे जे उमेदवार होते आणि एकत्रित नेमकी किती उमेदवार सध्या बघा ह्या जे काही मार्क दाखवण्यात आले तर ह्याच्यामध्ये किती ते कितीपर्यंत उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात। आता ह्याच्यात जर तुम्ही विचार केला तर इथं बघा 180 पेक्षा जास्त जे काही उमेदवार आहे, 180 पेक्षा जास्त ज्यांचं मार्क आहे तर ते एकूण विद्यार्थी या ठिकाणी 12 विद्यार्थी आहे। म्हणजे 180 जो काही स्कोर असेल किंवा त्यापेक्षा जास्त असलेला स्कोर एकूण 12 विद्यार्थ्यांचा किंवा 12 उमेदवारांचा आहे। त्यानंतर दुसरं जर बघितलं 170 ते 179च्या दरम्यान जे काही उमेदवार आहे तर ते आहे 106 उमेदवार, बरोबर। म्हणजे ह्याच्यामध्ये एकत्रित जर आपण विचार केला तर हा जो काही एकत्रित विद्यार्थ्यांचा जो स्कोर आहे तो म्हणजे ह्या ठिकाणी 170 पासून जेवढे पण वरती आहे, म्हणजे ज्यांचा 170, 180 आणि त्याच्या वरची जेवढे पण स्कोर असेल तर ते एकूण उमेदवार जर बघितले तर इथं 118 उमेदवार होतात। तर हा जे काही स्कोर आहे, हा जो रकाना आहे तर हे एकंदरीत जे काही संपूर्ण उमेदवार आहे त्या मार्कापर्यंत म्हणजे 170 मार्कापर्यंत ह्या ठिकाणी जे उमेदवार असेल 170 पेक्षा जास्त जे मार्क आहे तर ते 118 उमेदवारांना इथं मिळालेले आहे। त्यानंतर पुढचं जर बघितलं आपण 160 ते 169, तर ह्या रेंजमध्ये जे उमेदवार आहे तर ते आहे 441। आणि जर आपण विचार केला 160 पासून वरती म्हणजे 160, 170, 180 आणि 180च्या वर असलेले जे उमेदवार आहे तर ते 500 ह्या ठिकाणी 59 उमेदवार आहे। एवढे जे उमेदवार आहे तर ते 160च्या पुढचे उमेदवार सध्या आताच्या ह्या रिझल्टमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। पुढचं जर आपण बघितलं तर 150 ते ह्या ठिकाणी 159 जर हा स्कोर घेतला तर ह्या दरम्यान एकूण उमेदवार किती आहे तर 1113 उमेदवार सध्या पाहायला मिळतात। आणि जर संपूर्ण आपण इथं जर घेतलं तर 150च्या वर जे काही उमेदवार आहे स्कोर घेतलेले तर ते 1672 उमेदवार सध्या 150च्या वरती मार्क असलेले उमेदवार इथं पाहायला मिळतात। त्यानंतर पुढचं जर आपण घेतलं 140 ते ह्या ठिकाणी 149 पर्यंत, बरोबर। 140 ते 149 दरम्यान ह्या रेंजमधले जे उमेदवार आहे तर ते आहे टोटल ह्या ठिकाणी जवळपास 2979 एवढे उमेदवार आहे। आणि इथं जर बघितलं तर 140च्या वरती जे उमेदवार आहे तर ते आहे
4,651 एवढे उमेदवार जे आहे तर ते 140च्या वरचे उमेदवार सध्या आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे 140, 150, 160, 170, 180 आणि 180 पेक्षा जास्त हे जे काही उमेदवार आहे तर हे उमेदवार आपल्याला 4,651 एवढं सध्या बघा इथं पाहायला मिळतात. आता पुढचा जो काही स्कोर आहे तो स्कोर म्हणजे 130 ते 139 बरोबर. 130 ते 139 दरम्यान किती उमेदवार आहे तर 6,600 जवळपास 70 म्हणजे 69 एवढे काही उमेदवार आहे. 6,669 हे 130 ते 139 दरम्यान उमेदवार आहे. आणि इथून जर 130च्या वरती जर आपण बघितले बरोबर 130 पासून वरचे जे उमेदवार आहे तर ते टोटल जर बघितले तर इथं 11,320 एवढं जे उमेदवार आहे तर ते उमेदवार सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे 130 पासून 140, 150 जे काही असेल पुढचे 160, 170 एवढे जे काही उमेदवार आपल्याला दिसत आहे तर हे उमेदवार किती आहे टोटल तर ते आहे 11,320 एवढे जे उमेदवार आहे तर हे सध्या 11,320 अशा पद्धतीचे आपल्याला पाहायला मिळतात. आता जर आपण परत ह्या ठिकाणी खाली जर आलो तर ह्याच्यामध्ये जो स्कोर आहे तो 120 पासून तर 129 पर्यंत. तर 120 ते 129 पर्यंत हे जे काही उमेदवार आहे तर हे जवळपास 13,397 उमेदवार सध्या ह्या ठिकाणी क्वालिफाय झालेले आहे. आता 120 पासून जर आपण वर जर हायेस्ट विचार केला 120 पासून वर तर जवळपास जे उमेदवार आहे तर ते 24,717 एवढे उमेदवार सध्या बघा आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे 120 मार्कापासून जे काही हायेस्ट आहे वरचे तर ते आहे 24,717 उमेदवार. तर हे या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर सर्वात खाली जर आपण बघितलं 110 ते 119 पर्यंत जे काही उमेदवार आहे तर ते 22,688 एवढे उमेदवार सध्या 110 ते 119 पर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. आता जर आपण 110 पासून जर इथं विचार केला तर जवळपास 47,405 एवढे जे काही उमेदवार आहे तर ते 110 मार्काच्या वर जे संपूर्ण उमेदवार असेल तर ते किती आहे तर ते 47 म्हणजे जवळपास 47,500 एवढे उमेदवार क्वालिफाय इथं झालेले आहे. आणि आता इथून जर खाली जर विचार केला 100 ते 109 असेल तर त्याच्यामध्ये जे उमेदवार आहे टोटल 100 पासून पुढचे जे उमेदवार आहे 100 पासून तर 190 पर्यंत जे उमेदवार आहे तर ते आहे जवळपास 77,000 एवढे उमेदवार सध्या पाहायला मिळत आहे. आता ह्याच्यामध्ये बरेचसे जे काही कट ऑफ संदर्भात बघा ॲनालिसिस जे आहे व्हिडिओ तर ते सध्या येत आहे. तर त्याच्यामध्ये जवळपास जो काही कट ऑफ आहे तर तो कट ऑफ ह्या ठिकाणी 130 जो काही स्कोर आहे 130 तर हा स्कोर जो असेल म्हणजे हा स्कोर आणि ह्याच्यापेक्षा जे काही वरचा स्कोर आहे 130, 140 पासून व पुढचे तर हे जे आहे तर हे सध्या सेफ आहे अशा पद्धतीचा जे काही कमेंट असेल किंवा व्हिडिओ असेल तर ते सध्या येत आहे. तर मित्रांनो ह्या ठिकाणी जो काही 130 म्हणजे इथं जर आपण बघितलं तर ह्या ठिकाणी बघा 130 जर बघितलं तर 130च्या वरती किती उमेदवार असतात तर इथं 11,320 म्हणजे ज्या काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी जर आपण इथं आपल्याला माहिती आहे की दोन प्रकारच्या वेकेन्सी येतात. एक म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यू आणि दुसरी आहे विथ इंटरव्ह्यू बरोबर. तर ह्याच्यामध्ये जर तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या एक अंदाजित जो काही आकडेवारी सध्या मागच्या भरतीप्रमाणे जर इथं पकडली तर इथं 11 ते 12,000 जर सध्या ह्या ठिकाणी वेकेन्सी आपल्याला विदाऊट इंटरव्ह्यूची आली तर इथं 130 पासून जे काही वरचे उमेदवार आहे तर ते सध्या ह्या ठिकाणी लागू शकतात अशा पद्धतीचं जे काही कट ऑफ संदर्भात जे व्हिडिओ आहे तर ते व्हिडिओ सध्या येत आहे. परंतु ह्या ठिकाणी असं कदापि त्या ठिकाणी होणार नाही कारण ह्याच्यामध्ये जे काही मार्क आहे तर ते मार्क म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला मार्क कितीही असले तरी त्याच्यामध्ये शिक्षक भरतीचे असंख्य सध्या बघा पॅरामीटर्स त्या ठिकाणी येत असतात. ह्याच्यामध्ये एक अंदाज म्हणून तुम्हाला नेमका जो काही सेफ स्कोर असेल तर तो सेफ स्कोर ह्या ठिकाणी जवळपास जे काही होप्स ठेवायचा असेल तर ह्या ठिकाणी काही उमेदवार किंवा काही व्हिडिओमध्ये 130च्या वरती जे काही उमेदवार आहे तर ते सेफ स्कोअरमध्ये सध्या बघा असणार आहे अशा पद्धतीची जी माहिती आहे तर ती माहिती तुमच्यापर्यंत देखील आली असेल. परंतु ह्याच्यामध्ये जो काही सेफ स्कोअर असेल तर तो सेफ स्कोअर नेमका किती असणार आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघा पुढे माहिती होईल. आता मित्रांनो जर सेफ स्कोअर आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर त्यासाठी बघा जी काही जाहिरात येते तर त्या जाहिरातीमध्ये आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरतीमध्ये असंख्य जे काही पॅरामीटर्स सध्या बघा जे काही स्कोअर असेल किंवा सेफ स्कोअर संदर्भात
किंवा जो काही कट ऑफ असेल तर त्या अनुषंगाने असतो। आता इथे बघा प्रत्येक जे काही प्रवर्ग असेल तर ते प्रवर्ग अशा पद्धतीने 12 प्रकारचे जे आरक्षण आहे तर त्या आरक्षणाच्या अनुषंगाने इथं प्रवर्ग आपल्याला पाहायला मिळतात। त्याच्यामध्ये अनुसूचित जाती असेल, अनुसूचित जमाती, त्यानंतर पेसा संदर्भात असेल, विजा असेल, भजब क ड, त्यानंतर इमाव, विमाप्र, EWS असेल, त्यानंतर हा नवीन ACBC आणि ओपन अशा पद्धतीचे हे प्रवर्ग असतात। त्यानंतर ह्याच्यामध्ये हॉरिझॉन्टल जे काही आरक्षण असतं त्याच्यामध्ये महिला आरक्षण आहे, त्यानंतर माजी सैनिकचं असतं, अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू आणि समांतर आरक्षणा व्यतिरिक्त पदे अशा पद्धतीने हे उभं आरक्षण आणि हे जे आहे तर ते हे आडवं आरक्षण अशा पद्धतीचे आरक्षण असतं। मग ह्याच्यामध्ये वेगवेगळी जी काही पदं असतात तर ती पदं आपापल्या कॅटेगरीनुसार इथं बघा येत असतात। आता सर्वात महत्त्वाचं जे उमेदवार आहे तर त्या उमेदवारांचं जे शैक्षणिक पात्रता असेल तर ते शैक्षणिक पात्रते संदर्भात देखील बघा ह्या ठिकाणी जो कट ऑफ असेल तर तो कट ऑफ सध्या मॅटर करत असतो। मग त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जर आपण विचार केला तर ज्या वेकेन्सी असतात शिक्षक भरतीमध्ये तर त्याच्यामध्ये जे माध्यम असतं तर ते माध्यम देखील सध्या ह्या ठिकाणी महत्त्वाचा जो रोल आहे तर तो कट ऑफमध्ये आपल्याला इन्क्लूड करावं लागेल। आता ह्याच्यामध्ये माध्यम असेल मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम, उर्दू माध्यम, त्यानंतर हिंदी माध्यम, बरोबर। तर ह्याच्यामध्ये प्रत्येक माध्यमाचं वेगवेगळा जो काही कट ऑफ असतो तर तो कट ऑफ सध्या लागत असतो। त्यानंतर जर आपण इथं निवडीचे जर गट ह्या ठिकाणी आपण केले तर एकूण 4 गट सध्या बघा इथं येत असतात। पहिला जो असेल तो 1 ते 5, त्यानंतर दुसरा 6 ते 8 आणि तिसरा जो आहे तो 9 ते 10, चौथा जो गट आहे तो 11 ते 12। आता ह्याच्यामध्ये जे उमेदवार सध्या बघा स्कोर ज्यांचा ह्यापैकी स्कोर आलेला आहे तर ह्या स्कोरमध्ये सध्या जे उमेदवार आहे तर त्यांची पात्रता आहे तर ती पात्रता वेगवेगळी असणार आहे। कोणी 1 ते 5 साठी क्वालिफाय असणार, कोणी 6 ते 8 साठी क्वालिफाय असणार, कोणता उमेदवार या ठिकाणी 9 ते 10 साठी असेल किंवा एखादा उमेदवार असेल तर तो 1ली ते 12वी साठी क्वालिफाय असणार। म्हणजे इथं वेगवेगळे जी काही पात्रता असेल तर ती पात्रता इथं असणार आहे। म्हणून हा जो काही कट ऑफ आहे तर हा कट ऑफ या ठिकाणी वेगवेगळा सध्या बघा इथं लागणार आहे। आता याच्यामध्ये हायेस्ट उमेदवार आहे तर हायेस्ट उमेदवाराला जो त्याची पात्रता असेल त्या पात्रतेनुसार तो कोणत्या तरी एका गटाची जी काही वेकेन्सी असेल तर ती वेकेन्सी सध्या तो त्या ठिकाणी त्या ठिकाणी तो सिलेक्ट होणार आहे। आणि जी उर्वरित दुसरी वेकेन्सी असेल तर त्या वेकेन्सी सध्या बघा त्या ठिकाणी इतर उमेदवारांसाठी तिथं संधी अवेलेबल होणार आहे। आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हे अशा पद्धतीचे जे काही गट असतात तर ह्या गटानुसार जे उमेदवार आहे तर ते उमेदवार सध्या बघा असणार आहे। म्हणून ह्याच्यात जे काही हायेस्ट जरी असला तरी तो कोणत्या तरी एका गटासाठीच फक्त बघा पहिले जे काही राऊंड असेल त्याच्यामध्ये सिलेक्ट होणार आणि उर्वरित जे काही गट आहे तर त्या ठिकाणी दुसऱ्या उमेदवारांना इथं संधी मिळणार। आणि ह्याच्यामध्ये जे काही कट ऑफ असेल तर तो कट ऑफ बघा नक्कीच त्या ठिकाणी खाली येत असतो। त्याच्यामध्ये परत मग जो उमेदवार आहे तर तो उमेदवार सध्या बघा काही उमेदवार TET पास असतात, काही उमेदवार CTET पास असतात, काही उमेदवार बघा दोघांपैकी कोणतीही परीक्षा पास नसतात जरी त्यांचा स्कोर जो आहे 160 170 जरी असेल, परंतु ह्यापैकी बघा परीक्षा जर पास नसेल तर त्यांच्या पात्रतेनुसार संबंधित जो उमेदवार असेल तर तो 9 ते 10 या गटासाठी आणि 11 ते 12 या गटासाठी बघा पात्र असतो। मग ह्याच्यामध्ये जर कमी मार्कवाला जो उमेदवार असेल 140 110 मार्कवाला तर त्याचं जर सध्या शैक्षणिक हे जे काही पात्रता असेल शिक्षक भरतीच्या अनुषंगाने TET किंवा CTET तर तो देखील त्या ठिकाणी बघा लागू शकतो। आणि हा 160 170 मार्कवाला उमेदवार जो असेल तर तो 11वी 12वीच्या जो काही वेकेन्सी असेल तर त्या ठिकाणी तो मे बी सिलेक्ट तो होऊ शकतो। तसंच बघा पुढचा पॅरामीटर्स जो आहे तो म्हणजे विषयानुसार। आता ह्याच्यामध्ये शिक्षक भरतीच्या अनुषंगाने जे काही विषय असतात तर ते विषयानुसार वेकेन्सी देखील तिथं येत असते। आता 6 ते 8 या वर्गापासून तर 11 ते 12 या वर्गापर्यंत जे विषय असतात त्याच्यामध्ये भाषा विषय असेल, गणित विज्ञान विषय आहे, समाजशास्त्र विषय आहे आणि इतर जे काही विषय असतात 11वी 12वीच्या अनुषंगाने तर त्यांची वेकेन्सी येत असते। आता भाषामध्ये मराठी विषयाची वेगळी वेकेन्सी, इंग्रजीची असते, त्यानंतर बघा या ठिकाणी हिंदी विषय अशी जी काही भाषा विषयासंदर्भात वेकेन्सी असते। गणित विज्ञानाची वेकेन्सी असते, त्याच्यामध्ये गणितची सेपरेट देखील असते, विज्ञानाची देखील सेपरेट असते। त्यानंतर समाजशास्त्र जर म्हटलं समाजशास्त्रामध्ये पण अनेक विषय येतात त्याची वेकेन्सी देखील वेगळी असते, बरोबर। आता ह्या वेकेन्सी जी आहे तर ही विषयानुसार बघा ह्या ठिकाणी वेगवेगळा जो काही कट ऑफ आहे तर तो कट ऑफ इथं लागत असतो। आता ह्याच्यामध्ये जर आपण सेफ स्कोर जर बघितला आता ह्याच्यामध्ये जर समजा भाषा विषयाच्या उमेदवाराला
ह्या ठिकाणी जर समजा कमी मार्क आहे 110 मार्क आहे समजून घ्या, बरोबर. त्यानंतर गणित जो काही गणित विज्ञान संदर्भात एखादा उमेदवार आहे त्याला आहे 150 मार्क. मग ह्याच्यामध्ये भाषा विषयाची जर वेकेन्सी आली तर हा 110 मार्कवाला देखील ह्या ठिकाणी सिलेक्ट होणार. त्यानंतर गणित विज्ञानाचा 150 स्कोर आला तर ह्या 150वाला ह्या ठिकाणी गणित विज्ञानासाठी देखील तो सिलेक्ट होणार. म्हणजे ह्या ठिकाणी हे 150 मार्क आणि 110 मार्क ह्या संदर्भात बघा कोणत्याही प्रकारचा जो काही संबंध असेल तर तो संबंध आपण इथं लावू शकत नाही, कारण ह्या संदर्भात जे काही उमेदवार आहे तर ते उमेदवार त्यांच्या विषयानुसार जो काही कट ऑफ असेल तर तो वेगळा असेल, म्हणून हे स्कोर त्या विषयासाठीच फक्त ग्राह्य धरले जाणार. आणि भाषा विषयासंदर्भात जे काही उमेदवार असेल त्यांचे जे काही स्कोर असेल तर ते स्कोर ह्या ठिकाणी त्या विषयासाठीच धरले जाणार. आता ह्याच्यामध्ये जर समजा एखाद्या उमेदवाराला समाजशास्त्र विषयाचा उमेदवार आहे, बरोबर, आणि ह्याच्यामध्ये त्याला आहे 100 मार्क, ह्या ठिकाणी 100 मार्क त्याचं लास्ट स्कोर आलेला आहे. आणि इथं दुसरा उमेदवार आहे तो आहे गणित विज्ञान संदर्भात, त्याला आहे ह्या ठिकाणी 140 मार्क. भाषा विषयासंदर्भात एखादा उमेदवार आहे त्याला आहे 110 मार्क. मग ह्याच्यामध्ये जी काही निवड असेल तर ती निवड बघा ह्या ठिकाणी 110 मार्क असलेला उमेदवार भाषा विषय असल्यामुळे तो त्या ठिकाणी त्याची वेकेन्सी असेल तर तो तिथं निवड होणार. गणित विज्ञानाचा उमेदवार जो असेल त्याला 140 मार्क आहे, त्याची वेकेन्सी बघा त्या ठिकाणी असेल तर 140 मार्कवाला ह्या ठिकाणी गणित विज्ञानासाठी निवड होऊ शकतो. आणि ह्या ठिकाणी समाजशास्त्र विषयाची जर तिथं वेकेन्सी आली असेल आणि संबंधित उमेदवाराचा जो काही स्कोर समजा 100 मार्कापर्यंत जर तिथं आला असेल तर ह्या ठिकाणी कमीत कमी मार्कवाला देखील समाजशास्त्राचा उमेदवार इथं सिलेक्ट होऊ शकतो. म्हणजे इथे जो काही सेफ स्कोर असेल तर तो सेफ स्कोर आपण आपापल्या विषयाच्या वेकेन्सीनुसार देखील इथं ग्राह्य हा धरू शकतो. कारण इथं तुम्हाला 110 मार्क आहे, 100 मार्क आहे म्हणून तुम्ही ह्या भरतीमध्ये लागणार आहात किंवा नाही तर हे सध्या बघा तुमचा जो काही वेकेन्सी येणार आहे तर त्या वेकेन्सीच्या अनुषंगाने तुम्हाला माहिती त्या ठिकाणी होणार आहे. म्हणजे कमी मार्कवाला उमेदवार देखील ह्या ठिकाणी सिलेक्ट होऊ शकतो. आणि सर्वात जास्त उमेदवार जे काही मार्क असेल सर्वात जास्त मार्कवाला परंतु त्याचा विषयाची जर वेकेन्सी झाली नाही तर तो उमेदवार देखील ह्या ठिकाणी भरतीमध्ये तो सिलेक्ट होऊ शकत नाही, हे एक लक्षात घ्या. म्हणून ह्या भरतीमध्ये जर सध्या आपण सेफ स्कोर किंवा कट ऑफचा जर दृष्टीने जर आपण इथं विचार केला, कारण ह्या ठिकाणी जर आपण कट ऑफचा जर विचार केला तर इथं जे काही मार्क आहे तर ते मार्कनुसार इथं जर तुम्ही बघू शकता तर 130च्या वरती जर उमेदवार विचार केला आपण तर 11,320 एवढं जे काही उमेदवार आहे तर ते सध्या येतात. परंतु हे 11,320 जे पैकी कोणते उमेदवार सध्या TET पात्र आहेत, बरोबर, कोणते उमेदवार CTET पात्र आहेत. मग ह्याच्यामध्ये बाकी उमेदवार TET किंवा CTET क्वालिफाय नसणार आहेत, बरोबर. त्यानंतर हे जे 11,320 उमेदवार आहे तर ह्यांच्यामध्ये बाकीचे उमेदवार 1ली ते 5वीसाठी पात्र असेल, काही उमेदवार 6 ते 8साठी पात्र असेल, त्यानंतर काही उमेदवार 9 ते 10साठीच फक्त पात्र असेल, बाकी 11वी 12वीसाठी पात्र असेल. त्यानंतर ह्या उमेदवारांमध्ये परत मराठी माध्यमचे उमेदवार असणार, इंग्रजी माध्यम, हिंदी माध्यम असणार. त्यानंतर परत 6 ते 8चा जर विषय आला तर ह्याच्यामध्ये बरेचशा उमेदवारांचे जे काही विषय आहे तर ते विषयानुसार पात्रता त्या ठिकाणी वेगवेगळी असणार आहे. त्यानुसार जो काही शॉर्टलिस्ट असेल तर ते शॉर्टलिस्ट देखील इथं होणार. म्हणजे एकंदरीत एवढे जे काही उमेदवार आहे तर ह्या उमेदवारांमध्ये सध्या जे काही शॉर्टलिस्ट असेल तर ती शॉर्टलिस्ट वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळणार आहे. आता ह्याच्यामध्ये जर आपण सेफ स्कोअरचा जर विचार केला तर सेफ स्कोअर जो असेल तर तो जवळपास आपण जर इथे प्रत्येक विषयाचा जर विचार केला तर अंदाजित जी वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी एक ह्या ठिकाणी आपण अंदाज पकडला आहे जवळपास 10,000 ते 15,000 दरम्यान जर फक्त विनामुलाखतची या ठिकाणी वेकेन्सी आली, म्हणजे जे काही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद असेल, मनपा असेल, त्यानंतर नपा असेल, बरोबर, मनपा नपा, त्यानंतर जे काही पुढच्या ज्या वेकेन्सी असणार आहे संस्थेच्या ज्या सध्या विनामुलाखतमध्ये येतील तर जवळपास आपण इथे एक अंदाज पकडूया की जे काही 10,000 ते 15,000 दरम्यान जर वेकेन्सी आली फक्त विनामुलाखत. आता ह्याच्यामध्ये मुलाखतची वेकेन्सी वेगळी ह्या ठिकाणी येऊ शकते, कारण मागच्या जर आपण पदभरतीचा विचार केला तर ही एक अंदाज म्हणून आपण इथं पकडतोय. तर इथं जर समजा 10 ते 15,000 वेकेन्सी जर आली तर इथे जो काही स्कोर आहे तर तो स्कोर म्हणजे सेफ स्कोर ह्या ठिकाणी तुम्ही 100 ते 110 मार्क ज्याला असेल, बरोबर, 100 ते 110 मार्क असेल तर त्या उमेदवारांना देखील इथं बघा संधी मे बी जे काही सर्वसाधारण जे सध्या बघा वेकेन्सी येतात तर त्याच्यामध्ये इथं मिळू शकते. आता 100पेक्षा कमी जर असेल तर
जे उमेदवार सध्या हॉरिझॉन्टलमध्ये येतात, म्हणजे जे माजी सैनिक असेल किंवा मग खेळाडू असेल, त्यानंतर जे प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, हे जे काही आडवं आरक्षण आहे, तर ह्या आरक्षणामध्ये सध्या बघा ते त्यांच्याकडे सर्टिफिकेट असेल, महिला, माजी सैनिक, अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, तर ह्या संदर्भात जो काही कट ऑफ असेल तर तो कट ऑफ सध्या 100च्या खाली जरी मार्क असेल तरी तो उमेदवार इथं बघा सिलेक्ट हा होऊ शकतो. तर त्यांचा जो कट ऑफ असेल तर तो एकदम खालीपर्यंत सध्या बघा इथं येऊ शकतो. तर जवळपास इथं जर आपण विचार केला तर 100 ते 110 पर्यंत जे काही उमेदवार आहे तर ते उमेदवार सध्या बघा ह्या ठिकाणी सध्या तरी होप्स ठेवा, बरोबर. कारण जी काही पदभरती आहे तर ह्या पदभरतीमध्ये सध्या कट ऑफ जो असेल किंवा सेफ स्कोर असेल तर तो जोपर्यंत वेकेन्सी सध्या बघा इथे येत नाही तोपर्यंत सध्या आपल्याला सांगता येत नाही. तरी देखील जो काही आकडेवारीनुसार जे काही ॲनालिसिस आहे त्याच्यानुसार एक अंदाज म्हणून 100 ते 110 पर्यंत सर्वसाधारण जे काही वेकेन्सी असेल तर त्यापर्यंत सध्या बघा इथं कट ऑफ एक प्रकारे येऊ शकतो. आता हा जो कट ऑफ आहे तर हा जे काही संपूर्ण कॅटेगरीच्या अनुषंगाने इथं सांगण्यात आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये काही कॅटेगरीचा जो काही कट ऑफ असेल तर तो कमी जास्त देखील इथं होऊ शकतो. तर तरी देखील जवळपास जर तुम्ही इथं 100 ते 110 पर्यंत जर आपण विचार केला, जवळपास 110, तर इथं उमेदवार जे आहे तर ते उमेदवारांची संख्या देखील तुम्ही इथं बघू शकतात. जे 110 बरोबर, 110 जवळपास इथं विचार केला तर 47,000 जवळपास जे काही उमेदवार आहे तर ते इथे येतात. परंतु ह्याच्यामध्ये काही उमेदवार वेगवेगळे जे काही कॅटेगरीनुसार बघा इथे डिस्ट्रीब्युशन त्या ठिकाणी होणार, माध्यमनुसार, विषयानुसार, गटानुसार, त्यानंतर पात्रतेनुसार, TET पात्रता, असे बरेचसे पॅरामीटर जर विचार केला तर ह्याच्यामध्ये काही उमेदवारांचं जे काही पात्रता असेल तर ती पात्रता वेगवेगळ्या गटासाठी, वेगवेगळ्या माध्यमासाठी असल्यामुळे त्याच्यामध्ये जे उमेदवार आहे तर ते कमी जास्त इथं होऊ शकतात. आता ह्याच्यात जर 120 ते 129 जर इथं विचार केला तर काही उमेदवारांचा जो काही स्कोर असेल परंतु त्या संदर्भात त्यांची वेकेन्सी नसेल, बरोबर, तर त्या उमेदवारांना जे काही त्यांचा कट ऑफ असेल त्या कॅटेगरीचा तर तो त्या ठिकाणी हायेस्ट होऊ शकतो. आणि काही उमेदवारांची वेकेन्सी सध्या आली तर त्यांचा जो काही कट ऑफ असेल तर तो एकदम खालीपर्यंत सध्या येऊ शकतो. म्हणून जवळपास 100 ते 110 मार्कापर्यंत इथं बघा तुम्हाला विनामुलाखत संदर्भात जे काही राऊंड होतात तर त्याच्यामध्ये नक्कीच जी काही संधी असेल तर ती संधी इथं मिळू शकते. काही उमेदवारांचं जे काही गट असतो तर ह्याच्यामध्ये 1 ते 5, 6 ते 8, 9 ते 10, 11 ते 12 ह्या संदर्भात कोणत्या तरी एका गटासाठी जे उमेदवार आहे तर त्या उमेदवाराची त्या ठिकाणी निवड होणार आहे. आणि सर्वसाधारण जे काही इतर गट असेल तर त्या गटासाठी जी वेकेन्सी असेल तर ती वेकेन्सीसाठी त्याच्या जो काही खालचा उमेदवार असेल तर त्याला नक्कीच इथं संधी मिळणार आहे. तर सध्या तरी 100 ते 110 पर्यंत जे काही उमेदवार आहे तर त्या उमेदवारांनी होप्स ठेवायला काही हरकत नाही. कारण पुढे जे काही पुढील जे काही राऊंड असेल तर ते राऊंड म्हणजे मुलाखत राऊंड असेल किंवा इतर जे काही शिक्षक भरतीच्या अनुषंगाने 2-3 राऊंड होत असतात तर त्याच्यामध्ये देखील वेकेन्सी येत असतात. तर त्याच्यामध्ये देखील सध्या बघा इथं संधी मिळू शकते. आता हा जो काही कट ऑफ आहे तर हा कट ऑफ एक प्रकारे अंदाजित होता, जे काही आकडेवारी आहे त्याच्यानुसार आणि मागची शिक्षक भरतीची वेकेन्सी होती त्याच्यानुसार. तर सध्या हा एक महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन करू शकतात. तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट नक्की करा, त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय देऊ. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.